नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या युट्यूब चॅनलमध्ये। तर देवांची कृपा, आचारसंहिता संपताच जे पैसे आहेत ते दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 हप्ता व 5वा हप्ता मिळण्याची दाट शक्यता सविस्तर अपडेट जाणून घेऊ। तर प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 18 हप्ता जो होता तो 18व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5 ऑक्टोबर 2024 रोजीच वर्गीकरणात आलेले आहे। म्हणजे टाकण्यात आलेले आहे 5 ऑक्टोबर 2024 रोजीच। 5 ऑक्टोबरला जारी करण्यात येणार असल्याची माहिती संदर्भात माहिती पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे। आणि पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याची जी रक्कम आहे ती नेमक्या कोणत्या राज्यात कार्यक्रम आयोजित करून वर्ग केली जाणार या संदर्भात मोठी अपडेट म्हणजेच 18 हप्ता टाकण्यावेळेस ज्या कार्यक्रमामधून वितरित करण्यात आलेला होता 5 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18 हप्ता जमा केला। आता दोन्ही हप्ते आचारसंहिता संपताच मिळणार आहे, पण ई-केवायसी आवश्यक। शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळवण्यासाठी 3 कामे करावी लागणार आहेत। पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 18 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेला आहे। 19व्या हप्त्यासाठी पण ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे मित्रांनो। पीएम किसान योजनेचे जे लाभ घेण्यासाठी काय करावं लागेल इथं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो। तर मित्रांनो, मी का म्हणत आहे की आचारसंहिता संपताच 19वा हप्ता जे पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मिळणार आहे। तर मित्रांनो, मी का सांगत आहे तर मित्रांनो, नवीन सरकार आल्याच्या नंतर आचारसंहिता संपल्यानंतर नवीन सरकार स्थापन झाल्याच्या नंतर जे पीएम किसान योजना तसेच नमो शेतकरी योजना जी आहे त्या योजनेचे पैसे टाकण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे मी या उद्देशाने व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो। तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। धन्यवाद।